गोव्यामध्ये मौजमस्ती करायला येणारे पर्यटक बेधुंद होऊन इतरांसाठी कसे जीवघेणे ठरतात याचा प्रत्यय 23 फेब्रुवारी रोजी आसगावातील घटनेतून आला। या ठिकाणी दिल्लीच्या पर्यटकांनी रेंटवर घेतलेल्या थार जीपनं भोपाळहून स्वतःच्या कारनं आलेल्या पर्यटक कुटुंबाच्या कारवर जोरदार धडक दिली। अपघात इतका भीषण होता की भोपाळच्या कारमधील 65 वर्षांचे पर्यटक भगत राम शर्मा यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी आणि 4 वर्षांची नात जखमी झाले। दिल्लीच्या पर्यटकांमध्ये 4 तरुणी आणि त्यांचा एक मित्र होता। ती कार एक तरुणी चालवत होती आणि ही मंडळी मद्याच्या नशेत जिंकली होती, असा आरोप स्थानिकांनी यावेळी केला आहे। आता पोलीस याची खातरजमा करत आहेत। आसगावच्या हॅपी बार जंक्शनजवळ 23 फेब्रुवारीला सायंकाळी 3:30 वाजता नेमकं काय घडलं पाहूयात सविस्तर वृत्तांत। मूळ भोपाळचे पण कामानिमित्त दिल्लीत राहणारे तुषार पुनिहाल हे I-20 कारनं पत्नी आणि 4 वर्षांच्या मुलीसोबत गोवा फिरण्यासाठी आले होते। त्यांच्यासोबत भोपाळमधील त्यांचे सासू सासरे आणि मेहुणा होता। ही कार जेव्हा आसगावच्या हॅपी बारजवळील जंक्शनवर पोहोचली तेव्हा समोरून अतिशय भरधाव वेगानं आलेल्या थार जीपनं त्यांच्या कारला जबरदस्त धडक दिली। या थार जीपमध्ये दिल्लीच्या 4 तरुणी आपल्या 19 वर्षांच्या शौर्य गोयल या मित्रासोबत गोवा फिरण्यासाठी आल्या होत्या। 19-20 वर्षांच्या दिल्लीच्या या तरुणींनी ही थार जीप रेंटवर घेतली होती। धडक इतकी जबरदस्त होती की भोपाळचे तुषार हे तर जखमी झालेच, पण त्यांच्या बाजूला बसलेले त्यांचे सासरे भगत राम शर्मा हे जागीच ठार झाले, तर त्यांची सासू लीला शर्मा आणि त्यांची 4 वर्षांची कन्या हे देखील गंभीर जखमी झालेत। या जखमींना रुग्णवाहिकेतून म्हापसा जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तर थार जीपमधील पर्यटक किरकोळ जखमी झालेत। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीप्रमाणे अपघातग्रस्त थार जीप ही एक तरुणी चालवत होती। तिच्या बाजूलाच तिचा मित्र बसला होता। अपघातामुळे मैत्रीण गोत्यात येऊ नये यासाठी त्यांनी आपल्या सीट बदलल्या आणि तो तरुण चालकाच्या सीटवर येऊन बसला। या अपघातामुळे आसगाव हणजूण आणि आसगाव पर्रा मार्गावरील वाहतूक 2 तास खोळंबली होती। हणजूण पोलिसांनी दोन्ही वाहनांना हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली। या अपघातास कारणीभूत थार जीपचा चालक शौर्य गोयल याच्या विरोधात हणजूण पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून CCTV फुटेज आणि साक्षीदारांच्या आधारे तपास सुरू केला आहे। गोव्यासह महाराष्ट्रातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।